समर्थ. तुम्हा सगळ्यांना कसे आहात? आनंदी आहात ना? आनंदीच राहत जा. बघा आता काका ड्युटीवर गेले आहेत आणि आता हा सगळा पसारा मी आवरते. 7 वाजता जायचं होतं त्यांना ड्युटीवर, तर ते गेले आणि मी आता सगळा पसारा आवरते. ओटा छोटा असल्यामुळे घाई असली ना स्वयंपाकाला की मग खूप पसारा होतो, कारण की प्रत्येक वस्तू दुसरी बाजूला आहे आणि ओटा दुसरीकडे, तर मग खूप पसारा होतो. जर निवांत करायचं असलं तर मग पसारा नाही होत. बाहेर झाडांना पाणी घालायचंय. ऊन बघा किती पडलं, ऊन बघा किती पडलं आणि ते सकाळी सकाळी खिडकीत इतकं ऊन येतं, त्याच्यामुळे ही खिडकी पहिले लावून घेते. खूप ऊन येतं खिडकीमध्ये, घाम घाम येऊन जातो आता उन्हाळ्याचा. 6:30 पावणे 7ला त्यांना जायचं असलं ना की मग माझे बाहेरचे अंगणातले कामं राहून जातात. आज केली होती मी पालकची डाळ भाजी. हे बघा, पालकची डाळ भाजी आणि शेंगदाण्याची चटणी, भात आणि पोळ्या. डब्यापुरत्याच पोळ्या केल्या मी. बाकीच्या नंतर करते, पहिले झाडांना पाणी टाकून घेते. सकाळी सकाळी खूप ऊन पडतं आणि खूप ऊन झाल्यावर ना झाडांना पाणी पण टाकायचं नसतं, नाहीतर मग एकदम संध्याकाळी मग दिवसभर उन्हात ते झाडं कशी होतील बिचारे. हे अन्न सगळं भांड्यात काढून ठेवते, भांडे घासायला ठेवून देते. रात्रंदिवस देवा तुमची मूर्ती ध्यानात, त्याचा लागेना अंत. स्वप्नात आले माझ्या गुरुदेव दत्त, स्वप्नात आले माझ्या गुरुदेव दत्त. शेंगदाण्याची चटणी मी पुष्कळ दिवस झाले केली नव्हती, म्हणून आता मी शेंगदाण्याची चटणी केलेली आहे. थोडी जास्त जर करून ठेवली ना तर आमच्या इकडे संपत नाही. काका खात नाहीत चटणी घेऊन, मी एकटीच किती खाणार, म्हणून मी अगदी थोडीशी केली. घरातली आवरासावर सगळी झाली आहे. आता जरा झाडांकडे बघते, झाडांना पाणी घालते. खूप ऊन पडलं आहे, बघा किती ऊन झालेलं आहे बाहेर. जास्त काही वाजले नाहीच, म्हणजे वेळ जास्त झालेला नाही आहे, 7:30च वाजलेत, पण किती ऊन झालेलं आहे बघा. मग खूप ऊन झालं तर झाडांना पाणी द्यायचं नसतं. चला मी आता झाडांना पाणी देते. व्हिडिओ इथंच संपवते. श्री स्वामी समर्थ. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.